नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपला डे 4 आहे गोव्यामध्ये. आज आपण सगळे चर्च आणि अजून काही स्पॉट्स मिळाले तर ते करणार आहेत. तर आता आपण चाललो आहे, वाजलेत ते म्हणजे 12:30. निघायचा प्लॅन होता 10चा. तर आता चला बघूया काय होतं आपला, कसा प्लॅन होतो ते तर तुम्ही बघणारच. तर चला. तर मी 2 मिनिट जरा पॉज घेतोय. अंचितला काहीतरी बोलायचं आहे. हा बोल ना आता अंचित. आता बोल कारण आवाज आहे ना, गाणी वाजले कॉपीराईट लागेल भाई. कॉपीराईट गाण्यांचा आता बोल. आता परत चालू कर. परत एकदा इंट्रो कर. कुठे जाणार आहेत? ठीक आहे, चलो लेट्स गो. आज आम्ही अंचितची अशी इच्छा आहे की मी परत इंट्रो करावा. तर मित्रांनो, आम्ही आता जातो आहे पारा रोडला. खूपच सुंदर असं क्लायमेट झालेलं आहे. जास्त पाऊसही नाही, जास्त ऊनही नाही, एकदम माइल्ड असं क्लायमेट आहे. अशा क्लायमेटमध्ये मजा येते फोटो काढायला. आता पारा रोडला आले. पारा जे आहे ते. मित्रांनो, आता आपण आलेत पॅरा रोडला. इकडे डिअर जिंदगी या पिक्चरची शूटिंग झाली होती, त्यामुळे फेमस आहे. पण इकडे काय जास्त आहे ना, इकडे खूप गर्दी पण आहे. आणि हे म्हणजे फक्त दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत, त्यामुळे आपल्याला जरा अट्रॅक्शन वाटतं इकडचं. आणि आहे नेचर चांगलं आहे, पण आजचं नेचर आहे ते थोडं फिका आहे. जास्त पाऊस नाही, गरमी आहे. म्हणजे गरमी लागते पण ढगाळ वातावरण आहे. आणि खूप म्हणजे आहे ठीक आहे. आता थोडंफार फोटोशूट करूया आणि नंतर मग आपण आपल्या ओल्ड गोव्याला चर्चच्या ठिकाणी जाऊया. बघा काय झाले पॅरा रोडला. आणि आमचे सगळे मित्र आहेत ते हे करत आहेत, फोटो काढत आहेत. आणि हा आमचा एक मित्र आहे, त्याला थोडं बरं नाही वाटत आहे. हा उत्कर्ष नरोत्तम पाटील. आणि जेव्हा तिकडे येत आहे तो म्हणजे पृथ्वीराज पाटील. हाय गाईज. हाय गाईज, विसरू नका मला. हाय गाईज, आम्ही आलेलो पॅरा रोड आणि तिकडे फोटो काढत आहेत. पण इकडे झाले गाडी जाम येतात. पण आता काय करेन, फोटो काढायचे 200 रुपये घालवलेत, पण जरा वर्थ नाही वाटत, पण तरी काढायचे. काय बोलतो तू? पैसे दिलेत तर काढावे लागतील. पैसे दिले तर जरा काढावे लागतील. मग काय तर द्यायला लागलेत. दिले 200 रुपये घालवलेत. जरा इकडे गाड्या जाम येतात, पण आता काय करेन, फोटो काढायचा आहे, काढू शकतात. मित्रांची इच्छा आणि तुमची इच्छा, तुमच्या इच्छामुळे आम्ही काढतो. असेच आमचा प्यार देत राहा. सब्सक्राइब यार चैनल, बेल आइकन की क्लिक कीजिए और लाइक कीजिए, ठोक के लाइक कीजिए.
आता आम्ही ओल्ड गोव्याला आलो आहे. इकडे आम्ही आणि पॅटीस खातो आहे म्हणजे 2:30. तर जेवायला आम्हाला काय मिळालं ना, त्यामुळे छोटासा नाश्ता करतो आहे. त्यानंतर फिरूया इकडे चर्च वगैरे आणि त्यानंतर मग आपण कुठेतरी जेवायला जाऊया. तर हे बघा, आता आपण म्युझियममध्ये आलो आहोत आणि इकडे सगळे अवशेष ठेवलेले आहेत जुनेवाले. आम्ही इकडे आलो आहोत. इकडे काही जास्त आता गर्दी नाही आहे, दुपारचा टाईम आहे त्यामुळे. तर आता बघूया म्युझियम्स वगैरे, तिकीट काढत आहेत त्यानंतर बघूया. तर मित्रांनो, पुरातत्व संग्रहात आम्ही गेलेलो. तिकडे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नव्हती, त्यामुळे तुम्हाला मी काय दाखवू शकलो नाही. पण खूप सुंदर आहे आणि आपले जे 17वे 11वे 12वे 13वे शतकातील सगळे स्कल्पचर होते, म्हणजे मूर्ती होते सगळं. तर बघून खूप नॉलेज पण मिळालं आणि चांगलंही वाटलं की आपलं अजून हे पुरातत्व संग्रह आहे ते जपून ठेवलेलं आहे इकडे गोव्यामध्ये. तर अंचित, तू काय बोलू इच्छितो? अरे खूप सुंदर आहे आणि कार्विंग यांची खूप सुंदर आहे. म्हणजे खूप डिटेल्समध्ये स्टोरी आहे, खूप डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे. मजा आली बघून, खूप छान वाटलं. आता बघतो आम्ही जरा इथे फिरतो, अजून काय आम्हाला एक्सप्लोर करता येते की नाही. अजून 2-3 चर्च आहेत आजूबाजूला, बघूया. तर आता आपण बॅसिलिका चर्चला चाललो आहे. तिकडे पण कदाचित म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. म्युझियमला होते आता बॅसिलिका चर्चला चाललो आहे ना, चर्च. इकडे गर्दी पण खूप आहे. च्या हिशोबाने गर्दी कमी पाहिजे होती, पण इकडे तर आहे बऱ्यापैकी गर्दी. गोवा भरलेला आहे. चर्च वगैरे फिरून झालेलं आहे. आता आपण जाऊया जेवायला. त्यानंतर वर खाली आमचा प्लॅन होतोय की फिरायला जायचं की नाही. थोडं तर बघूया आता जाऊया का नाही ते तुम्हाला समजेलच. तर आता आम्ही पहिले इकडे मेन आपलं कोर्सची सुरुवात म्हणून सूप घेतलेलं आहे आणि इकडे सगळे बसलेही आहेत. तर आम्ही यानंतर घेतलं आहे ते ड्रॅगन चिकन, काहीतरी नवीन म्हणजे चिकनच पदार्थ आहे. आणि प्रॉन्स फिटरही घेतले होते स्टार्टर म्हणून. आणि मेन कोर्सला आम्ही घेतलं होतं चिकन मखनी आणि प्लेन राईस. आणि डेझर्ट म्हणून आम्ही घेतलं होतं आईस्क्रीम विथ ब्राउनी विथ चॉकलेट सॉस. मित्रांनो, आमचं लंच पण झालेलं आहे आणि आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो नाही, पण जेवायला आलो होतो. आमच्या पोरांची नवाबी काय जाणार नाही. तर मजा पण आली. जेवण पण खूप चांगलं होतं, जसं आम्ही म्हणजे खूप चांगलं होतं. आणि इकडे सगळे आत्ती करूया. तर मग आमचा विचार आहे की दोना पावलाला जाऊया, पण आता पाऊस लागला इकडे. तर आता आम्ही विचार करतोय काय करूया. तर आता दोना पावला, त्यानंतर आपण काजू घेऊया. आणि एक आपलं मंदिर आहे इस्कॉन टेम्पल, राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल आहे, तिकडे आपण जाणार आहोत. तर बघूया, आता पावसावर आहे सगळं, नाहीतर मग उद्याच्या दिवशी आपण हा प्रोग्राम करूया. तर आता आम्ही आलो आहे दोना पावलाला
पाऊस पण साथ नाही देत आहे, म्हणजे पाऊस येतोय, रिमझिम रिमझिम आहे. उत्कर्ष चालत चाललं आहे, गाडी लावली आहे पार्किंगला. आता तिकडे जाऊन थोडंफार फोटोशूट करू आणि मग जाऊया आपण ते सुवर्ण मंदिरात, इस्कॉन टेम्पलला, राधाकृष्णावाल्या तिकडे जाऊया का नाही आता बघू. पण आता पहिले दोनापावलाला जाऊया. सिंगमचं शूट झालं तिकडे, या पोरांनी बघितलं ना, त्यामुळे आपण तर मागच्या वर्षी बघितलेलंच. तर चला. सिंगम ह्याने जी ॲक्टिंग केलेली, जी खांब उखडलेला, तो खांब आज आम्ही उखाडणार आहेत. आणि माझ्यासोबत माझे गडे म्हणजे माझ्या मित्रांना आहेत इथे आहे. जरा ऐका काय कामाचा आहे. अरे ऐका रे, चांगला बोलतोय. सिंगमसाठी जी सल्यूट आहे सिंगम. पोलिसांना सिंगमला सल्यूट आहे. खूप चांगला, भारी. चला, रेडी झालेलो आहे. आता आम्ही दोनापावल्याला पोचणार आहेत. आता 5-10 मिनटाचा रस्ता असतो, ते पार्किंग असते आणि बस हे सगळं. आता बघू काय आहे. तसं आकाश तर पूर्ण काळा झालेलं आहे आणि आम्ही संध्याकाळी पण आले, तर बघू पुढे काय कसं सीन नजारे कसे असतील. ठीक आहे, चलो. इथे 3 गाडी आहेत, पुढे 4 जण आहेत, पाठीमागे आहेत अजून 2 जण. एक कॉलवर आहे, एक येतोय. मार्केट मस्त आहे इथे नजारे खूप चांगले आहेत. फक्त साले हे पार्किंग साले पैसे फार घेतात. गोव्यामध्ये हा एकच प्रॉब्लेम आहे की साले पार्किंगचे फार पैसे घेतात. जिथे 10 मिनटं थांबले ना, तिथे 100 घेतात. आणि लांब पार्किंग असते, खूप चालायला लागते. बघणं कमी ना, चालणं जास्त आहे. तर म्हातारे येऊ नका, खरं बोलतो. येत असेल तर ट्रॅव्हलिंग नाही या, मंदिरं करा. गोवा नको, गोवा तुमच्यासाठी नाही आहे. पावसाच्या कारणाने थोडासा समुद्र खवळला आहे, पण इथून नजारे खूप सुंदर दिसतात. जर आज सनसेट भेटला असता ना, मज्जा आली असती. पण लक नाही आहे, आकाश पूर्ण भरलेलं आहे. आता टाईम झालेला आहे 7, सो नो चान्स. पण जे आहे ते आता बघू. इथे आता काउंटर आहे, काहीतरी तिकीट घ्यायचे आहेत. सो जो पूल होता, ज्या ठिकाणी सिंगमची शूटिंग झाली आहे, तो पूल आहे. तो ॲक्च्युली आता बंद झालेला आहे, बहुतेक तुटलेला आहे. पण त्या पूलवर सिंगमची शूटिंग झालेली, बघू शकतात. आणि इथून पणजीचा पूर्ण नजारा, तो पूल आहे तिथे येल्लो ब्ल्यू कलरचा. तिकडे झालेली एक वेगळा पूल आहे, त्या गडांनी बनवलेलं माझं चॅनल आहे. अरे आमचा सगळ्यांचा चॅनल आहे हा, तुझा एकट्याचा नाही आहे, समजलंस ना. इथे आम्ही मेहनत करतो, बरोबर की नाही. आमची मेहनत रंगला आहे. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि आपण सिंगमच्या स्पॉटवर पोहोचलेले आहेत. तर मित्रांनो, इकडे आपल्याला मागच्या वर्षी तर आपल्याला नव्हती, इकडे आपल्याला आता 50 रुपये पर हेड टाकावं लागतं. एंट्री फी आहे इकडे. बोलायला लागलं डायरेक्ट. आणि आता म्हणजे 10 ते 18 वर्षांच्या पोरींसाठी आहे 25 रुपये आणि आपल्या अडल्टसाठी आहे 50 रुपये पर हेड. तर आता बघूया ह्यांनी काय बदलाव केल्यात 50 रुपये देण्या एवढे. तर इकडचं सीन पण खूप सुंदर आहे आणि इकडे गर्दी पण कमी आहे, कारण संध्याकाळ झाली आहे. आणि हा व्ह्यू पण बघा काय मस्त वाटतोय. दोनापावला या जागेचे नाव कशावरून पडले? तर मित्रांनो, हे एक पर्यटन स्थळ आहे आणि इकडे खूप पिक्चर्सची वगैरे शूटिंग पण झाली आहे. तर या ऐतिहासिक वास्तूचे नाव गोव्याच्या व्हाईसरॉयच्या कन्या दोनापावला दी मिनेझेस यांच्या नावावरून पडले आहे. तर दोनापावला ही एक अथक दयाळू स्त्री होती आणि ती गोव्याच्या एका मच्छीमाराच्या प्रेमात पडली होती. तर तिने निर्णय घेतला की त्यांच्याशी लग्न करायचे, बट त्यांच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे ती कड्यावरून पडली. त्यामुळे या जागेचे नाव दोनापावला असे ठेवण्यात आले.
तर आता आपण बिर्ला टेम्पलला आलो आहे. ते मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल, आपल्याला अनएक्सपेक्टेडली आपल्याला मिळाले होतं, आरती मिळाली होती. पण आता आपण आलो आहे बिर्ला टेम्पलमध्ये आता, आणि इकडे गर्दी पण नाही आहे. मागच्या वर्षी गर्दी होती, आता इकडे पाऊस पण पडलेला आहे, पाऊस पडून गेलेला आहे. आणि हां, ते आम्ही आलेलो तेव्हा ह्याचं काम चालू होतं, आता एकदम मस्त झालेलं आहे. इकडचं कोरीव काम पण खूप मस्त आहे. मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवणासाठी आम्ही ऑर्डर केला आणि थोडंसं टाईमपास म्हणून आम्ही ऑमलेट बनवले होते. तर हा टाईमलॅप्स तुम्ही एन्जॉय करा आणि असंच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.